नमस्कार, मी मृणाली पिळणकर. एलएस मराठीच्या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. महत्त्वाच्या घडामोडी पाहायच्या आहेत त्याआधी एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर. बिहारच्या पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांच्यावर दिल्लीतील निवासस्थानी चाकू हल्ल्याचा प्रयत्न. घटनेचा व्हिडिओ व्हायरल. माझ्या हत्येचा कट रचण्यात आला, खासदार पप्पू यादव यांचा आरोप. खासदार पप्पू यादव यांच्यावर खुनाचा प्रयत्न झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला पाहिजे. मास्टर माइंडही पुढे आणा, पण सत्ताधाऱ्यांचे गुलाम असलेले दिल्ली पोलीस हे आव्हान निष्पक्षपणे पार पाडतील का, हा प्रश्नच रोहित पवारांचा हल्लाबोल. नाशिकमध्ये खड्ड्यांचा वाद. थेट आता पालकमंत्री पदावर छगन भुजबळ यांना पालकमंत्री करून नाशिकला खड्ड्यांच्या बाहेर काढा. नाशिक शहरात बॅनरबाजी. सरसकट कर्जमाफीचा शब्द दिला होता, मग ओटीएस कशासाठी? शेतकऱ्यांचं सिबिल खराब झालं तर जबाबदार कोण? रविकांत तुपकरांचा सरकारला सवाल. सांगलीच्या कृष्णा नदीत रंगला होड्यांच्या शर्यतीचा थरार. कृष्णा नदीत परंपरा, साहस आणि थराराचा संगम. सांगलीवाडीच्या तरुण मराठा ब्लोट कपने पटकावली मानाची गदा. राधानगरी धरणाचा दुसरा स्वयंचलित दरवाजा पुन्हा उघडला. 2 दरवाजांमधून भोगावती नदीत विसर्ग. आता बातमी आहे तुपकरांनी दिलेल्या टीकेची. कर्जमाफीच्या याद्यांमध्ये महाघोळ की सरकारचा नवा डाव? लाखांचं कर्ज आहे शेतकऱ्यांचं आणि यादीत मात्र अर्धीच रक्कम आहे, अशी टीका तुपकरांनी केली आहे. बँकांचा शेतकऱ्यांना वरचे पैसे भरण्यासाठी तगादा सुरू आहे. संतप्त रविकांत तुपकरांनी सरकारला या सगळ्या प्रकरणावरून निर्वाणीचा इशारा दिलाय. तुम्ही सरसकट कर्जमाफीचा शब्द दिला होता ना, मग ओटीएस कशासाठी, असा सवाल रविकांत तुपकर यांनी सरकारला विचारलाय. जर शेतकऱ्यांचं सिबिल खराब झालं तर मग जबाबदार कोण, असे प्रश्न तुपकर यांनी उपस्थित केले आहेत. सरकारने या सर्व मागण्यांकडे जर दुर्लक्ष केलं तर पुन्हा एकदा महाराष्ट्रभर प्रचंड मोठं शेतकरी जन आंदोलन उभं राहील, असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिलाय. त्यांच्या या भूमिकेमुळे कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता व्यक्त होते. थकलेलं पीक कर्ज हे जर 1,25,000 रुपये असेल तर सरकारच्या कर्जमाफी यादीमध्ये फक्त 70,000 रुपये दाखवलेले आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये तफावत आहे. यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण असं आहे की सरकार बँकांसोबत ओटीएस करणार आहे आणि उर्वरित रक्कम बँकेने त्या शेतकऱ्याला राईट ऑफ करायची आहे, असं सरकारमधल्या लोकांचं म्हणणं आहे. पण याबाबत कुठली सुस्पष्टता सरकारनं अजून केलेली नाही. त्यामध्ये काही अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की 30/9/2021 रोजी अगर तत्पूर्वी एनपीए झालेली जी खाती आहेत याला 35% रक्कम सरकार देणार आणि उरलेली जी रक्कम आहे ही बँकेने राईट ऑफ करायची आहे. यामध्ये त्यांनी 2022, 2023, 2024 आणि 2025 वेगळ्या वेगळ्या वर्षी थकीत झालेली जी पीक कर्ज आहेत त्याच्यासाठी 55%, 70%, 85% रक्कम सरकार देणार असं म्हटलेलं आहे. परंतु या बाबतीतली कुठलीही सुस्पष्टता सरकारने केलेली नाही आणि बँका मात्र वरचे पैसे भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावत आहे. प्रचंड मोठा गोंधळ निर्माण झालेला आहे. त्यामुळे सरकारनं या बाबतीमध्ये स्पष्टीकरण दिलं पाहिजे आणि 2 लाखापर्यंत जर तुम्ही सरसकट कर्जमाफी करणार होते तर ही ओटीएसची स्कीम आणली. आता या ओटीएसच्या स्कीम मध्ये बँकांनी राईट ऑफ करायचं आहे म्हणजे आमचं सिबिल खराब होणार आहे, याची जबाबदारी कोण घेणार आहे? त्यामुळे सरसकट कर्जमाफीचा जो सरकारने शब्द दिला होता तो सरकारने पाळला पाहिजे असं आमचं स्पष्ट मत आहे. आणि हा जो कर्जमाफीच्या याद्यांमध्ये प्रचंड मोठा गोंधळ तयार झालेला आहे हा गोंधळ दूर केला पाहिजे अशा. आता बातमी पाहूयात भरत गोगावले यांनी केलेल्या दाव्याची. रायगडमध्ये मनसेला मोठं खिंडार पडल्याचा दावा भरत गोगावलेंनी केलाय. रायगडमध्ये शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. काम करणाऱ्यांनी आमच्या सोबत या, असं गोगावलेंनी म्हटलंय. रायगडमध्ये शिवसेना आणखी मजबूत होते. एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वावर गोगावलेंना विश्वास आहे. त्यामुळे पक्षप्रवेशाचा सिलसिला पुढे सुरूच राहणार नसल्याचं भरत गोगावले म्हणतायत. एकनाथ शिंदेंनी खूप मोठ्या प्रमाणात राज्यात काम केलेलं आहे. त्यामुळे आता शिंदेंच्या नेतृत्वावरचा विश्वास अधिक दृढ होत चाललाय. त्यामुळे रायगडमध्ये शिवसेना आता टप्प्याटप्प्यानं आणखीन मजबूत होणार आहे आणि हा जो काही पक्षप्रवेशाचा सिलसिला आहे तो पुढे असाच सुरू राहणार, असं गोगावलेंनी म्हटलंय.
रायगडमध्ये मनसेला धक्का बसलाय आणि शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश सुरू झालाय। त्यामुळे गोगावलेंनी दावा केलाय की रायगडमध्ये आता शिवसेना आणखी मजबूत होणार आहे आणि हा जो काही पक्षप्रवेशाचा सिलसिला आहे तो पुढे असाच सुरू राहील असा दावा भरत गोगावले यांनी केलाय। मला तर माहिती आहे या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये 2.5 वर्षाचं तुमच्या कालखंडामध्ये तेव्हा मंत्री इतिहासामध्ये 2.5 वर्षाचं तुमच्या कालखंडामध्ये तेव्हा मंत्रिपद सोडणारा एकमेव आमदार असेल त्यावेळेला मंत्रिपद दिलं होतं का नाही विचारा। परंतु या गोरगरीब जनतेचा सेवक म्हणून आम्ही काम करतोय। जोपर्यंत तुम्ही मंत्रिपद द्याल तोपर्यंत आम्ही काम करू। ज्यावेळेला सांगाल, उद्या जरी सांगितलं शेठ तुम्हाला उद्या राजीनामा द्यायचा आहे, बरं शेठची तयारी आहे। शिवाजी महाराजांच्या पुण्याने पावनभूमीतला मावळा आहे। 288 आमदारांमधला एकमेव भाग्यवंत आमदार आहे मी, कारण शिवाजी महाराजांचे राजधानीचे। पुढची बातमी आहे धाराशिवच्या राजकारणातून। फ्रेंडशिप डे म्हणजेच मैत्री साजरा करण्याचा दिवस। याच दिवशी धाराशिवमध्ये राजकीय कुरघोडी आणि मैत्रीचा नवा अंदाज चर्चेत राहिलाय। खासदार ओमराजे निंबाळकरांनी महायुतीत प्रवेश केला आणि पहिल्यांदाच भाजप कार्यकर्त्यांसोबत एका मंचावर कार्यक्रमाला हजेरी लावली। कार्यक्रमाच्या जाहीर व्यासपीठावरून जुन्या मित्रांना नव्यानं मैत्रीची साथ घालत दिल से दिल तक हे नातं असल्याचं त्यांनी सांगितलं। ओमराजे निंबाळकर यांचे कट्टर राजकीय विरोधक राणा रणजितसिंह पाटील यांना डावलत हा कार्यक्रम पार पडत होता। भाजपच्या आमदार बसवराज पाटील यांनी ओमराजेंच्या वक्तव्याला दाद देत मैत्रीचं नातं अधिक घट्ट करण्याचं सुतोवाच केलं। त्यामुळे मैत्री दिना दिवशी बसवराज पाटलांच्या स्वागत कार्यक्रमात मैत्रीचा नवा अंदाज यामुळे चर्चेत राहिला आणि याच दिवशी ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे नेते आपल्याला एकाच मंचावर पाहायला मिळाले आहेत। पुढची बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून। गडचिरोली जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसानंतर हिरव्यागार जंगलांनी पुन्हा एकदा मनमोहक रूप धारण केलंय। जंगलातील अनेक धबधबे आता दिमाखात प्रवाहित होत आहेत आणि हे जे काही दृश्य आहे ते पर्यटकांना आकर्षित करते। अहेरी तालुक्यातील देवलमरी परिसरातील निसर्गरम्य धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होतीये आणि या नयनरम्य धबधब्याचा आणि परिसरातील उत्साही वातावरणाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश गुंडेट्टीवार यांनी। किल्ला हा हिरवगार जंगलासाठी प्रसिद्ध आहे। या जंगलात असंख्य असे धबधबे आहेत जे पावसाळ्यात प्रवाहित होतात। मी सध्या अहेरी तालुक्यातील देवलमरी प्राणित परिसरात आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकता या ठिकाणी एक धबधबा अशाच प्रकारे प्रवाहित झालेला आहे। विशेष म्हणजे याच रस्त्यावर परसेवाडा धबधबा आणि कमलापूर हत्ती कॅम्प या परिसरात मोठ्या प्रमाणात धबधबे आहेत जे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात प्रवाहित होतात। मागील आठवडाभरात झालेल्या पावसामुळे नदी नाले ओसंडून वाहत आहेत आणि आता धबधबे देखील प्रवाहित झाल्याने या ठिकाणी पर्यटकांची एकच गर्दी झाल्याचे दिसून येत आहे। गडचिरोली जिल्हा पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे, मात्र या ठिकाणी रहदारीचा प्रश्न आहे, रस्त्यांची दुरवस्था आहे, त्यामुळे पर्यटक कुठेतरी येण्यासाठी दजावतात। मात्र स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येऊन एन्जॉय करताना दिसत आहेत। विशेष म्हणजे पावसाळ्यात या जंगलात मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहणारे धबधबे आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना देखील दिसून येत आहे। महेश गुंडेट्टीवार, LS मराठी, देवलमरी, गडचिरोली। आता घेऊयात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। मावळमधील पवना धरण 100% भरलं। खासदार श्रीरंग बारणेंकडून धरणाचे विधिवत जलपूजन। जलपूजनानं जलसंवर्धनाचा संदेश, बारणेंचं मत। पुण्यात पावसामुळे खडकवासला, पानशेत, वरसगाव धरण भरलं। पुण्याला आज पावसाचा येलो अलर्ट जारी असून 4ही धरणात 28.98 TMC पाणीसाठा उपलब्ध। पुण्यातील शिरूर शहराच्या प्रवेशद्वाराजवळ खड्ड्यांचं साम्राज्य, वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास। खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीला सुरक्षित करण्याची चालकांची मागणी। कोल्हापूर जिल्ह्यात रद्द होणाऱ्या मतदारांची संख्या 2 लाखांवर गेली। 27,15,000 मतदारांची आज अखेर पडताळणी पूर्ण। 8 ऑगस्ट पर्यंत मुदत वाढवली। पुण्याच्या सदाशिव पेठेत पोलीस व्हॅनची 7 वाहनांना धडक। अपघातात कार आणि दुचाकीचं मोठं नुकसान। संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद। परभणीच्या जिंतूरमध्ये भरधाव कारची दुचाकीला धडक। विस्तार अधिकाऱ्यांचं वाहन अपघातग्रस्त। चौकशीसाठी जाताना अपघात झाल्याची माहिती समोर।
मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहन चालकाची हुल्लडबाजी. गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर वाहन चालकानं हुल्लडबाजी केल्याचं समोर. संपूर्ण घटना मोबाईल कॅमेऱ्यात कैद. छत्रपती संभाजीनगरच्या 37 वर्षीय विवाहित तरुणाचं 19 वर्षाच्या तरुणीवर जीव जडला. पत्नीला माहीत झाल्यावर पतीकडून पत्नीलाच त्रास. पत्नीकडून पोलिसांमध्ये गुन्हा दाखल. पुढील तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरमध्ये 52 वर्षीय प्रियकराची प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या. पत्नीच्या फिर्यादीवरून प्रेयसी विरोधात गुन्हा दाखल. पोलिसांकडून तपास सुरू. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबादमध्ये डोक्यात लोखंडी रॉड घालून युवकाची निर्घुण हत्या. मृताच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. पोलिसांकडून आरोपीला तात्काळ अटक. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा LS मराठी.